कुपवाडमध्ये घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेचा खून तर महिलेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या मोहन केसरेकर यांची भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। केसरेकर या हिंदू कुटुंबावर झालेला हल्ला हा जिहादी वृत्तीतून झाल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे। 7 महिन्यांपूर्वीच हे कुटुंब कुपवाडच्या या विघ्नहर्ता शांती कॉलनीमध्ये राहण्यास आलं होतं। तेव्हापासून आरोपी फरीद शेखने या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली होती। हिंदू असल्याने तुम्ही इथं राहायचं नाही अशा शब्दात तो मानसिक त्रास या कुटुंबाला देत होता, असाही आरोप पडळकर यांनी केलाय। त्यामुळे या आरोपीचा एन्काउंटर करून टाकावा असं पडळकर यांनी म्हटलंय। दरम्यान कुपवाड पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले। केसरेकर दाम्पत्य हे कुपवाड परिसरातील चाणक्य चौक परिसरात राहतात। शनिवारी सकाळी सुमारे 6च्या सुमारास मनीषा केसरेकर या पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या। त्यावेळी शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने घरामागील रस्त्यावर कचरा टाकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावरून मनीषा यांनी शेख याला कचरा टाकण्याबाबत जाब विचारला। त्यातून दोघांमध्ये वाद झालाय। दरम्यान मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी संशयित फरीद शेख यांनी मोहन यांना कानाखाली मारली आहे। त्यानंतर शेख हा घरातून हातोडा आणि चाकू घेऊन आला। त्याने मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केलं। तसेच मनीषा यांच्या डोक्यात आणि पोटात चाकूने वार करत गंभीर जखमी केलं। गंभीर जखमी दाम्पत्यांना नातेवाईकांनी तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मनीषा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। आज 15 ऑगस्ट आहे। अखंड देशभर स्वतंत्र दिवस सगळे उत्साहात साजरा करतायत आणि अशा दिवशी एक बेळगावहून खानापूर तालुक्यातील हेब्बाळ नावाचं गाव आहे। या गावातून मोहन केसरीकर आणि त्यांची मिसेस मनीषा केसरीकर, त्यांची 2 मुलं, म्हणजे ते 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आलेले आहेत। गवंडी काम करणारे, विटाचं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, असं फार कष्टाचं काम करणारे हे कुटुंब आहे। आणि त्या सगळ्या परिसरामध्ये, कुपवाड परिसर, शांतीनगर परिसरामध्ये हे 20 वर्षापासून अनेक आता आमचे सगळे तिथले सहकारी भेटत आहेत। ते 500 घरांचं काम या नवरा बायकोनी केलं असेल। आणि त्यांच्या बाजूला दुर्दैवानं 7 महिन्यापूर्वी ते जिथं राहायला गेले, नवीन घर त्यांनी बांधलं, त्या घरामध्ये राहायला गेले। तिथं हा जिहादी प्रवृत्तीचा माणूस तिथं राहायला होता आणि 7 महिने झालं सातत्याने ह्या लोकांना त्रास देतोय, तुम्ही इथं राहायचं नाही म्हणून। घरावरती दगड टाकणं, घराच्या समोर खरकटं टाकणं, मांस खाऊन सगळं तिथं फेकून देणं, घरामध्ये रात्री बॅटऱ्या लावणं। हे बिचारे कधी त्याला एका शब्दानं बोलले नाहीत, काहीच कारण नाही। आज सकाळी तर 6ला उठल्या यानं त्यांच्याबरोबर दंगा घातला, तुम्ही इथं राहायचं नाही, आणि म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। आणि त्या मारहाणीमध्ये दुर्दैवानं आता त्या लेडीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या लेडीचे पती मोहनराव मृत्यूशी झोन देत आहेत। डोक्यामध्ये हातोडा मारलेला आहे। म्हणजे हे जे जिहादी प्रवृत्तीची ही मानसिकता आहे, अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे। आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे की तुम्ही इथं राहायचं नाही, हिंदू असल्या कारणानं। दुसरा कुठला ह्यांचा वाद नाही, एका शब्दानं त्यांचं भांडण पण नाही कधी। इतका त्रास तो 7 महिने झालं देतोय, तो बिचारा ते सहन करतोय। त्यांनी एका शब्दानं पण त्याला बोलले नाहीत। लहान मुलं आहेत त्यांची, 16 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचा मुलगा आहे। आज परिस्थिती काय सांगा ना या कुटुंबाची। म्हणजे अशा लोकांना फाशीची सजा दिली, ह्याला एन्काउंटर करून टाकला पाहिजे तो पोलिसांनी। काय ह्याला जगण्याचा अधिकारच नाही ना। आज एका बाजूला आम्ही भारताचा स्वतंत्र दिवस मानतोय आणि दुसऱ्या बाजूला आमची 2 मुलं निरापराध, त्यांचा काही दोष नाही, जगायला आलेली लोक। गावाकडं तिकडं सीमा भागातलं गाव आहे, सीमावादामध्ये तिथं त्यांचे म्हातारे आई वडील तिथं घरी आहेत, चुलता पण इथंच त्यांचा गवंडी काम करतोय। आणि अशा कुटुंबाचा बळी ह्या असल्या जिहादी प्रवृत्तीमध्ये गेलेला आहे। मी आता इथून SP साहेबांना भेटायला जातोय। SP साहेबांनी तात्काळ ह्या सगळ्या विषयामध्ये एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, नसेल तर याचा एन्काउंटर करून टाका ना। असली ठेवताय कशासाठी कारण नसताना। गरीब लोकांना आज इथं 500 लोक दिवसभर थांबलेत। एक कर्नाटक मधला बिगारी काम करणारा माणूस, गवंडी काम करणारा माणूस, इतकी माणसं त्यात जोडलेत, लोक रडतेत, लोक सगळे आजूबाजूचे त्यांचे सगळे परिसरात राहणारी लोक मला भेटली, ते अक्षरशः रडतायत।
आणि म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ह्या सगळ्या केसमध्ये आपण जातीने लक्ष घालून ह्याला कडकमधली कारवाई म्हणजे त्या मुलीची त्यांच्या बहिणीची मागणीच आहे ह्याला फासावर चढावा तात्काळ. तर यासाठी मी आता माननीय SP साहेबांना भेटायला जातोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण या विषयामध्ये मंगळवारी आम्ही जाऊन भेटणार आहे.